नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे. आज जे आपण सेटअप तुमच्यासाठी घेऊन आलो ज्याच्यामध्ये 8GB चं ग्राफिक्स कार्ड आहे आणि बॉम्बर सिरीजचा B760 मदरबोर्ड आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे आणि i5 12 जनरेशन प्रोसेसर. जी रॅम आहे ती DDR5 वाली 16GB ची रॅम आहे, 750 वॅटचा SMB आणि जे कॅबिनेट आहे ते रेग्युलर कॅबिनेट कस्टमरने सजेशन केलेला आहे SX3 त्यांना ते कॅबिनेट वाढवलं, त्यामुळे हे कॅबिनेट आपण त्यांना सजेस्ट केलेला आहे, तिने हा कॅबिनेट सिलेक्ट केला. आणि हे जे कस्टमर आहेत ते डिझाईन साठी आणि ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग, फोटोशॉपचं काम करतात, तर त्याच्यासाठी त्यांनी हा पीसी आपल्याकडून परचेस केलेला आहे. तर समजा तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझायनिंग साठी पीसी शोधत असाल तर हे कॉम्पोनंट नक्कीच चेक करून घ्या. त्याच्या ऑल अनबॉक्सिंगची व्हिडिओ तुम्हाला शेवटला नक्कीच कम्प्लीट मशीन कशा पद्धतीने होणार आहे ते बघायला भेटेल. आणि ओनली सीपीयूचा सेटअप आहे. जर समजा तुम्हाला यामध्ये मॉनिटर घ्यायचा असेल तर तुम्ही 24 इंची मध्ये किंवा 27 इंची मध्ये IPS मॉनिटर LG, Samsung, BenQ या सिरीज मध्ये sRGB साधारण 99% च्या वरचा कोणता पण IPS मॉनिटर नक्कीच घेऊ शकताय. जर समजा मॉनिटर रिलेटेड डिटेल्स पाहिजे असेल किंवा ह्या पीसीवर डिटेल्स पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिला आहे तो आमच्या ऑफिसच्या टीमचा नंबर आहे. आमच्या ऑफिसची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करेल, त्यामुळे आमच्या ऑफिसच्या टीमला संपर्क साधा तुम्हाला ह्या रिलेटेड डिस्कशन करता येईल. आणि याची प्राइस लेटेस्ट प्राइस तुम्हाला त्यावरतीच भेटणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ याच्या डिटेल्स नक्कीच आमच्या ऑफिसच्या नंबरमधून तुम्ही कलेक्ट करू शकता. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिल आम्ही टाकत आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जातील. चला तर मग हे बिल्ड करायला घेऊया. सर्वप्रथम आपण काय करतोय, स्टार्टिंगला तर बॉक्स पॅक मटेरियल आहे का नाही हे चेक करतोय. तर तुम्ही पण कोणतं पण मशीन ज्यावेळी आमच्याकडून परचेस करा किंवा कुठून जरी परचेस करणार असाल तर मटेरियल जेन्युइन आहे का नाही 100% चेक करून घ्या. कारण की जी वॉरंटी राहणार आहे ती जेन्युइन मटेरियल वाईजच राहणार आहे, त्यामुळे मटेरियल जेन्युइन आहे का नाही कसं चेक करायचं हे पण तुम्ही नक्कीच बघा. यामध्ये बिल्डमध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो i5चा 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे, जो 12400F सिरीजमध्ये प्रोसेसर आपण यूज केलेला आहे. सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सच्या राईट साईडला मिळेल. इथं बॉक्स पॅक तुम्हाला आहे का नाही हे दोन्ही साईडला इथं बघायला भेटेल. सिरियल नंबर वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे तो तुम्ही चेक करून घ्या. हा प्रोसेसर आपला राहिला. तसेच जे हार्ड डिस्क आपण यूज केलेला ते कस्टमरना एक्सटर्नल त्यांचा डेटा फोटोग्राफर आहे, त्यामुळे डेटा ऑलमोस्टली जास्त असणार, त्यामुळे 2TB हार्ड डिस्क घेतलेली आहे. ती WD ब्ल्यू सिरीजमध्ये 2TB ची WD ची हार्ड डिस्क घेतलेली आहे, जी 7200 RPM वाली हार्ड डिस्क आहे. प्लस जी SSD यूज केलेली आहे ती WD ब्ल्यू मध्येच 500GB ची SN580 हे मॉडेल आहे, ज्याचं रीड आणि राईट स्पीड जे आहे ते 4000 रीड आणि राईट स्पीड प्रोव्हाइड केलेलं आहे. Gen 4 चे आहे, याची 5 year वॉरंटी आहे. हार्ड डिस्कला तुम्हाला 2 वर्ष वॉरंटी राहणार आहे, प्रोसेसरला 3 वर्ष वॉरंटी राहणार आहे. तसेच जी रॅम प्रोव्हाइड केलेली आहे ती रॅम आपण XPG लॅन्सर DDR5 वाली रॅम आहे, जी 5200 मेगाहर्ट्झ वाले 16GB ची रॅम आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. विदाउट RGB, त्यामध्ये RGB सुद्धा येते. जर समजा तुम्हाला कलर लाईट RGB मोड मध्ये कोणते पाहिजे असेल तर कॅबिनेट आणि तुम्ही रॅम RGB सिलेक्ट करू शकताय. तसेच रॅम बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला चेक करू शकता. आणि रॅम वरती तुम्हाला इथं बॅक साईडला सिरियल नंबर इथं बघायला भेटेल, जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे. याला पण 3 year वॉरंटी राहते. त्यानंतर जो मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे तो MSIचा बॉम्बर सिरीज B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड आहे, जो तुम्हाला विथ वायफाय सोबत सपोर्टेड आहे आणि ह्याला Gen 4 सपोर्टेड आहे, त्यामुळे आपण LCD जे घेतले ते Gen 4 चेच घेतलेले आहे. बॉक्स पॅक साठी तुम्हाला या ठिकाणी बेसला सील बघायला मिळेल याचं बॉक्स पॅकचं. सिरियल नंबर पाहिजे असेल तर बॉक्सच्या राईट साईडला तुम्हाला इथं सिरियल नंबर बघायला भेटेल, जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे फीचर्स आहेत ते फीचर्स तुम्ही बॅक साईडला बघू शकता. Gen 4 सपोर्टेड आहे. कूलिंग सिस्टीम AI कूलिंग सिस्टीम ॲडिशनल फीचर्स ॲड आहे. DDR5 सपोर्टेड आहे. Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 कोंबो याच्यामध्ये रॅमचे 2 स्लॉट आहेत. फ्युचरमध्ये अजून एक तुम्ही रॅम ॲड करू शकता, त्यामुळे आपण आता सिंगल स्टिक दिलेली आहे 16GB ची. कस्टमर अजून एक फ्युचरमध्ये 16GB रॅम एक्सपांड करणार आहे. तसेच या मदरबोर्डला 2 स्लॉट येतात जे NVMe SSD सपोर्टेड आहेत. 2 तुम्ही NVMe याच्यामध्ये ऍड करू शकता. आता आपण WD ची ऍड केलेलं आहे, अजून एक एक्सटेंड भविष्यात करू शकता. आणि मेन पार्ट ग्राफिक्स कार्ड AMD Radeonचं RX 6500 XT हे ग्राफिक्स कार्ड 8GB चं ग्राफिक्स कार्ड आहे. 1080 फुल HD गेमिंग साठी यूज करू शकता. PCIe 4.0 सपोर्टेड आहे. बॉक्स पॅक साठी तुम्हाला दोन्ही साईडला इथं सील बघायला भेटेल ह्या ठिकाणी ह्याचं. आणि ह्याचा सिरियल नंबर पाहिजे असेल तुम्हाला बेसला सिरियल नंबर बघायला भेटेल, जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जो SMPS PSU जो आपण यूज केलेला आहे तो अँटीस्पोर्टचा RX 650 80+ ब्रॉन्झ सर्टिफाइड RX सिरीज मध्ये SMPS आपण यूज केलेला आहे, जो अँटीस्पोर्ट्स मध्ये आहे. कॅबिनेट लास्ट पार्ट कॅबिनेट जो राहिलेला आहे तो अँटीस्पोर्टचा ASX3 हे कॅबिनेट आपण यूज केलेला आहे. चला तर मी सगळ्या कंपोनंट बिल्ड अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया.
आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालं, तुम्ही चेक करू शकता कशापासून बिल झालेलं. या बिलच्या ऑल डिटेल्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. लेटेस्ट प्राइस साठी आमच्या ऑफिसचा नंबर जो प्रोव्हाइड केलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे, त्यामुळे त्यांना तुमच्या जरी रिक्वायरमेंट काय वेगळे असतील तर त्या पण तुम्ही सजेस्ट करू शकताय. त्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा तुम्हाला कोटेशन भेटून जाईल. आणि बिल्ड साठी नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकताय. आणि अशाच नवनवीन बिल्ड साठी आपल्या कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.